ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना रामकृष्ण हरी। मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरनं गेले काही दिवस आपण ज्ञानेश्वरीतील योगचिंतन या विषयाच्या संदर्भात बोलत आहोत। मागचा काही भाग आपण ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय किंवा श्रीमद भगवद्गीतेतील 6वा अध्याय आत्मसंयम योग या संदर्भातलं चिंतन ऐकत आहोत। आज या आत्मसंयम योगाचा उत्तरार्ध आपण पाहणार आहोत। मानवी शरीर हे किती मौल्यवान आहे आणि या शरीराच्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं आणि त्यासाठी या 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग सांगितला। अर्जुनाने अनेक प्रश्न विचारलेले आहेत। त्यात या अध्यायात विचारलेला जो प्रश्न आहे की भगवंता संन्यासी म्हणजे काय आणि योगी म्हणजे काय। भगवंताने अर्जुनाला संन्यासी आणि योगी या दोघांची लक्षणं सांगितली आणि शेवटी योगी आणि संन्यासी किंवा संन्यासी आणि योगी हे दोघे एकच आहेत हे सांगितलं। आणि मग या योग मार्गातून कुंडलिनी जागृत कशी करावी आणि एकदा कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्या व्यक्तीला कोणकोणत्या प्रकारचे अनुभव येतात आणि तो ब्रह्मपदाला जाऊन कसा पोचतो याचं सुंदर अशा प्रकारचं विवेचन ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी बारकाईने या ठिकाणी केलेलं आहे। कारण मुळातच ज्ञानेश्वर माऊली हे योगीराज आहेत। नाथांनी वर्णन केलं आहे की ज्ञानराज माझी योगी यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली। आणि म्हणून आपल्या स्वानुभूतीच्या माध्यमातून माऊलींनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं विवेचन या भगवद्गीतेच्या श्लोकांवर आधारित विवेचन केलं। परंतु मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा जो भाग आहे हा केवळ अनुभूतीचा भाग आहे। असो, अनुभूती घेण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया, त्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करूया। आत्मसंयम योग या विषयाच्या उत्तरार्धात अर्जुनाने पुन्हा एक प्रश्न विचारलेला आहे की भगवंता हे संपूर्ण योग मार्गाने जाण्यासाठी किंवा कुंडलिनी जागृत करण्यासाठी निग्रह आणि संयम या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। या दोन्ही गोष्टींना बरोबर घेऊन माणूस या मार्गाने चालला तरीसुद्धा कधीकधी असंही घडू शकतं देवा। आणि मग प्रश्न विचारला आहे, म्हणून सांगे गोविंदा कवण एको मोक्षपदा झोमत होता श्रद्धा उपाय विण। की या मार्गातून मोक्षाला जाता येतं, पण एखादी व्यक्ती या मार्गाने मोक्षाप्रत जाण्याचा प्रयत्न करते आहे, परंतु मध्येच जर काही घडलं तर माऊली वर्णन करतात, इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची या वाटे लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया। आत्मसिद्धीच्या नगराला येण्यासाठी तो इंद्रिय ग्रामावरून निघालेला आहे आणि मध्येच तव आत्मसिद्धी न टकेची
आणि मागुते न एव वेची, ऐसा असू गेला माझा रीची आयुष्य भानू. इंद्रिय ग्रामावरून निघाला आहे आणि तो आस्थेच्या वाटेनं चाललेला आहे. आत्मसिद्धी त्याला प्राप्त करून घ्यायची आहे. पण मध्येच त्याचं आयुष्य जर संपलं तर, अशा प्रकारचा एक प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला आहे. खरोखर अर्जुनाच्या मनातला हा जो प्रश्न आहे, हा तुमचा, माझा, आपल्या सर्व श्रोत्यांचा हाच प्रश्न आहे की प्रयत्न करत असताना मध्येच त्याचं आयुष्य संपलं तर मग अशा व्यक्तीचं काय. भगवंत म्हणतात, अर्जुना, तू जो प्रश्न मला विचारला आहे तो अगदी योग्य अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. त्याचंही उत्तर मी तुला सांगणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती या योग मार्गाने या आत्मसिद्धीच्या गावाला जाण्याचा प्रयत्न करते आणि मध्येच आयुष्य जर संपलं तर त्याची केलेली साधना ही कधी वाया जात नाही. तिचा उपयोग पुढच्या जन्मामध्ये त्या व्यक्तीला होत असतो. हा जो पूर्वजन्मी केलेला अभ्यास आहे, हा अभ्यास पुढच्या जन्माला योग्य होतो. मी एक सोपं उदाहरण मी सांगत असतो. एखादा मुलगा पुण्यामध्ये शाळेला आहे, 5वीत शिकत आहे आणि त्याच्या वडिलांची बदली नागपूरला झाली. वडील मुलाला घेऊन नागपूरला गेले. त्या ठिकाणी त्याला पुन्हा शाळेमध्ये प्रवेश घेतला. पण तिथे प्रवेश घेताना त्याला काही पहिलीपासून प्रवेश घ्यावा लागत नाही. इथे 5वीपर्यंत त्याचं शिक्षण झालेलं आहे, म्हणजे तिथे त्याला प्रवेश मिळणार आहे तो इयत्ता 6वीमध्ये मिळणार आहे किंवा 6व्या इयत्तेमध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणजे त्याने पूर्वी केलेलं जे शिक्षण आहे ते पुढे त्याच्या उपयोगी पडणारच आहे. नेमकं तसंच योगी माणसाच्या जीवनामध्ये घडतं. आपण जो पूर्वजन्मी अभ्यास केलेला असतो आणि काही कारणास्तव आपलं आयुष्य संपलं, एखादी चूक आपल्याकडनं झाली, तर तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. मग अशा वेळेला पुढच्या जन्मामध्ये त्या गोष्टीचा उपयोग आपल्याला नक्कीच होतो. याला योगभ्रष्ट असं म्हणतात. आणि अशा प्रकारची योगभ्रष्ट माणसं किंवा अशा प्रकारच्या योगभ्रष्ट व्यक्ती या पुन्हा आत्मसिद्धीच्या मार्गाने भगवंतापर्यंत जाऊ शकतात. माऊली या ठिकाणी असं म्हणतात, तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्षसुखी असता तया मोक्षा वाचुने अन्यथा गती आहे का. म्हणजे ज्याची इच्छाच मोक्षाला जाण्याची इच्छा आहे, ज्याने साधना मोक्षासाठीच केलेली आहे, त्याची साधना कधी वाया जात नाही. आपल्या मरणाच्या समयी माणसाला जे आठवतं तशाच प्रकारचा जन्म त्याला पुढचा प्राप्त होतो. आणि मरणी जया जे आठवे तो त्या गतीशी पावे. मृत्यूसमयी त्याला जे आठवतं तशाच प्रकारची गती त्याला प्राप्त झालेली असते. आपल्या पूर्वायुष्यामध्ये त्यांनी योगसाधना केलेली असते आणि जेव्हा पुढचा जन्म त्याला प्राप्त होणार आहे तेव्हा त्याला त्या योगाचा नक्कीच उपयोग होतो. परी ऐतुले हेच एक घडे, जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसे निसुरवाडे, जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसाआधी ठाकिता सोहमसिद्धीचे. योगमार्गाने चाललेला आहे, परंतु त्यांनी सोहमसिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी जी काही साधना केली, जो काही अभ्यास केला, तो याही जीवनामध्ये त्याला उपयोगी पडणार आहे. परी ते तुला वेगो नभेची, म्हणून विसावा तरी ठिकाचे, पाठी मोक्षुतव तैसाची ठेविला असे. म्हणजे तशाच प्रकारची गती त्याला प्राप्त होते. जशी आपली शेवटची इच्छा असते तशाच प्रकारचा देह किंवा तशाच प्रकारचं शरीर त्याला पुढे प्राप्त होतं. मी अगदी विनोदाने सांगत असतो
एक शेठजी आहेत आणि शेवटचे घटका मोजत आहेत. डॉक्टरांनी सांगितलं, हे काही वेळचेच आपले सोबती आहेत. मुंबईवरनं मुली भेटायला येतात. त्यांनाही माहीत असतं आपले वडील काही क्षणाचे सोबती आपल्यासाठी आहेत. मुली विचारतात, बाबा तुम्हाला काय खाण्याची इच्छा आहे? तेव्हा अगदी शेवटच्या घटका मोजतायत तरीसुद्धा शेठजी सांगतायत, मला आईस्क्रीम खाण्याची इच्छा आहे. म्हणजे शेवटी जे काही मरणसमयी ज्या काही इच्छा असतात त्याच पुढच्या जन्मी, पुढचा जन्म श्वान किंवा सुकर हाच प्राप्त होणार आहे, दुसरं काय मिळणार. म्हणून अंतकालेचे मामेव स्मरणायुक्त कलेवरम, म्हणजे अंतकाळी माणसाच्या स्मरणात जे येतं तेच त्याला पुढच्या गतीला प्राप्त घेऊन जातं. या ठिकाणी पुन्हा माऊलीने विचारले, ऐसी निज पुण्याची जोडी, वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी, तिथे जन्मे तो सुरवाडी योग चितू. आणि मग अशा प्रकारच्या अभ्यास केलेल्या, साधना केलेल्या माणसाला योग्य अशा प्रकारच्या घरामध्ये जन्म प्राप्त होतो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज हे काय एकदम त्या पदापर्यंत पोचलेले नाहीत. तुकाराम महाराज हे त्या कुळातले किंवा आंबिले परिवारातले हे 8वे वंशज आहेत. विश्वंभर बुवा हे त्यांचे पूर्वज 8वे. पंढरीची वारी कधी चुकत नसे. इतकंच नाही तर वारीला जाता येत नाही म्हणून जेव्हा पांडुरंगाला त्यांनी विनंती केली तेव्हा पांडुरंग देहू गावामध्ये आले. आज जी आपण देहूची पांडुरंगाची मूर्ती पाहतो ती स्वयंभू अशा प्रकारची मूर्ती आहे. मला सांगायचं होतं हे की याच कुळात पुढे तुकाराम महाराजांचा जन्म झाला. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली. एका जन्माचं पुण्य नाही, अनेक जन्माचं हे पुण्य असतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. जर ज्ञानेश्वर माऊलींच्या पूर्वजांचा इतिहास आपण पाहिला तर गोविंद पंत त्यांचे आजोबा हे अनुग्रहीत होते. गहिनीनाथांनी त्यांना अनुग्रह दिलेला होता. त्यांच्या घरामध्ये चालू असलेली ही नाथ परंपरा म्हणजे त्र्यंबक पंत, गोविंद पंत आणि पुढे विठ्ठल पंतांचे वडील आणि विठ्ठल पंत. विठ्ठल पंताची ही 4ही मुलं निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, मुक्ताबाई ही अशा प्रकारची योगभ्रष्ट म्हणूया आपण, अशी ही सगळी मंडळी होती. आणि म्हणून या जन्मात त्यांना उपजताची ज्ञानी म्हणजे वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरीसारखा प्रचंड तत्त्वज्ञानाचा ग्रंथ सांगणं ही सोपी गोष्ट नाही. एक प्रकारचा चमत्कार आहे तो. आपल्याला असं वाटतं की 16 वर्षी माणूस काय एवढं तत्त्वज्ञान सांगू शकणार आहे का? परंतु असं मात्र नाही. ही पूर्वजन्मी केलेली जी साधना आहे ही साधना या जन्मात उपयोगी पडते. माऊलींनी तेच सांगितलं आहे, ऐसी निज पुण्याची जोडी, वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतो. हे योगच्युत किंवा योगभ्रष्ट अशा प्रकारचे मंडळी असतात आणि त्यांना त्यांच्या साधनेचा उपयोग हा या जन्मात होतो. ही केलेली साधना कधी वाया जात नाही. सगळ्या संतांचं जीवन जर आपण असं पाहिलं तर सर्व संत याच मार्गातले आहेत. अगदी या जन्मात त्यांना सगळं काही प्राप्त झालं असं नाही. पूर्वीच्या जन्मात केलेली जी काही साधना आहे ती या जन्मात त्यांच्या उपयोगी पडली. शिर्डीचे साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, रामदास स्वामी असतील, म्हणजे ही जी मंडळी आहेत
त्यातही ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, चोखोबा, सोयराबाई अशा प्रकारच्या संतांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की त्यांना आईवडिलांची नावं आपल्याला त्यांची सांगता येतील. परंतु स्वामी समर्थ, संत गजानन महाराज यांच्या आईची आणि वडिलांची नावं आपल्याला सांगता येत नाही, पण ते मात्र प्रगट झालेले आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणतो गजानन महाराजांचा प्रगट दिन आपण साजरा करतो, स्वामी समर्थांचा प्रगट दिन साजरा करतो, साईबाबांचा प्रगट दिन साजरा करतो. साईबाबा जेव्हा शिर्डीमध्ये आले तेव्हा लोकांनी त्यांना हाक मारली, या साई. त्यांचं तेच नाव पडलं. ते कुठून आले, त्यांची आई कोण, त्यांचे वडील कोण, याबद्दल काहीच आपल्याला सांगता येत नाही. कधी मंदिरात बसावं, कधी मशिदीमध्ये बसावं, कधी अंगावर मुस्लिमांसारखे कपडे परिधान करावेत, कधी हिंदीतून बोलावं, कधी मराठीतून बोलावं, कधी तुळशीची पूजा करावी. म्हणजे ही अशी दोन्ही लक्षणं त्यांच्यामध्ये होती. पूर्वजन्मी केलेलं जे कार्य आहे ते या जन्मी त्यांच्या उपयोगी पडलं. स्वामी समर्थांना जेव्हा चोळाप्पाच्या घरी ते गेले अक्कलकोटला, तेव्हा असं सकाळच्या वेळेला कलकत्त्याहून एक पाहुणे आले होते आणि त्यांना बसायला एक खुर्ची टाकायला सांगितली. पुन्हा स्वामींनी सांगितलं आणखीन एक खुर्ची टाका. एक पारशीग्रस्त आलेले होते आणि पुन्हा तिसरी पण एक खुर्ची टाका म्हणून सांगितलं. स्वामीजी तिसऱ्या खुर्चीवर बसले आणि कलकत्त्यावरून आलेल्या माणसाने स्वामींना विचारलं, आपण आलात कुठून? स्वामींनी सांगितलं, आम्ही कर्दळीवनातून आलो. तिथून पुढे कलकत्त्याला गेलो, बंगालला गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो, केदारेश्वरला गेलो. भ्रमण करत 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 आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो, नाशिकला आलो, पंढरपूरला आलो, मंगळवेढ्याला आलो, मोहोळला आलो. कोण कोण आपल्याला भेटले हा सगळा इतिहास सांगितला आणि शेवटी आम्ही अक्कलकोटला स्थित झालो. आई कोण, वडील कोण हे आपल्याला सांगता येत नाही त्यांचे. तोच प्रकार गजानन महाराजांचा. पातुरकरांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे आणि अशा वेळेला एक दामोदरपंत कुलकर्णी आणि बंकटलाल अग्रवाल येतात आणि गुष्ट्या पत्रावळीवर अन्न घेऊन खाणारे जेव्हा गजानन महाराज ते पाहतात तेव्हा त्यांची चौकशी करतात. कोण आई, कोण वडील काहीच माहीत नाही. परंतु गजानन महाराज मात्र त्या ठिकाणी स्थिर झाले. बंकटलालांनी आणि दामोदरपंतांनी त्यांना आपलंसं केलं. अवघा भक्त त्यांचा झाला. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा लागी माझं विसरू नका, मी आहे इथेची. अशा प्रकारचा मंत्र त्यांनी दिला. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते हा मंत्र दिला. मी गेलो ऐसे मानू नका अशा प्रकारचा विश्वास दिला. तोच प्रकार स्वामी समर्थांच्या बाबतीमध्ये, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा शिर्डीचे साईबाबा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र त्यांनी लोकांना दिला. आज ही सगळी मंडळी अशी योगभ्रष्ट संतांच्या सहित आपण पाहतो की कुठे ना कुठे यांनी पूर्वजन्मी साधना केलेली असते आणि ती साधना आपल्या उपयोगी पडते. अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अर्जुनाला मिळालं. ही केलेली साधना कधी वाया जात नाही. म्हणून आपण सुद्धा यातून एकच बोध घ्यायचा आहे की मानवी जे देह आपल्याला प्राप्त झाला आहे, या देहामध्ये मोक्षाप्रत वाटचाल करण्यासाठी आपल्याला जेवढी काही साधना करता येईल, मग ती ज्ञान मार्गातली असेल, कर्म मार्गातली असेल, भक्ती मार्गातली असेल, योग मार्गातली असेल, जी साधना आपल्याला करता येईल त्या साधनेच्या बळावर आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो आणि मोक्षाप्रत आपली वाटचाल आपल्याला करता येते. संत बहिणाबाई आपले 14 जन्म सांगतात की 14 जन्मामध्ये कोण कोण, म्हणजे यांना सगळे पूर्वजन्म आठवतात. महाराजांनी सुद्धा नाही का हेच सांगितलं, आम्ही वैकुंठातून आलो, आम्ही वैकुंठवासी आलो, याचं कारण असे बोलिले ऋषी साच भावे वर्तावया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. म्हणजे आपण आलोत कुठून, पुन्हा आपल्याला कुठे जायचं आहे हे संत ज्या वेळेला आत्मविश्वासाने सांगतात त्यावेळेला ते नक्कीच
त्यांची साधना उपयोगी पडलेली असते. म्हणून ही अशी योगभ्रष्ट संत जरी ते आज स्थूल शरीराने आपल्यामध्ये नसले तरी सूक्ष्म शरीरामध्ये नेहमीच ते आपल्याला जाणवतात आणि कुठे ना कुठे ते आपल्याला दर्शन देतात. असो, आत्मसंयम योगामध्ये एक महत्त्वाच्या विषयाचं चिंतन अर्जुनाच्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचं योग या ठिकाणी आला. आपण याच ठिकाणी थांबूया. पुढच्या वेळेला आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. मोठे सुंदर अशा प्रकारचे विचार आपण ऐकणार आहात. पुनश्च एकदा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे विचार आपल्याला आवडले असतील सबस्क्राईब करा आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी ऐकत चला, एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा. पुनश्च एकदा सांगतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.